हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी लॅक्मेचं फॉरएव्हर मॅट फाउंडेशन याचा रिव्ह्यू मी शेअर करणार आहे। याची पूर्ण डिटेल्स मी शेअर करणार आहे। हे लॅक्मेचं मॅट फॉरएव्हर फाउंडेशन आहे, न्यू लॉन्च झालेलं आहे 2024 मध्ये। हे जर फाउंडेशन बजेटमध्ये, आपला बजेट कमी असेल किंवा बजेटमध्ये जर आपल्याला फाउंडेशन हवं असेल तर हे फाउंडेशन आपण ट्राय करू शकतो। बजेटमध्ये फाउंडेशन आहे, कमी बजेट आहे, ब्रँड आहे म्हणजे लॅक्मेचं ब्रँडेड फाउंडेशन आहे। हे जे फाउंडेशन आहे ते आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन आरामात अवेलेबल मिळेल। हे आपल्याला जर ऑफलाईन घ्यायचं असेल तर कोणत्याही कॉस्मेटिक स्टोर्स किंवा जनरल स्टोर्समध्ये आपल्याला 200 म्हणजे 200 रुपीजमध्ये आरामात अवेलेबल मिळेल। आणि जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर 10 किंवा 20 रुपीज ऑफमध्ये, सेलमध्ये वगैरे आपल्याला घ्यायचं असेल तर 10-20 रुपीज ऑफमध्ये आरामात मिळत असते। मी फाउंडेशन यूज करून दाखवणार आहे, स्वतःवरती ही मॅट फिनिश लुक देते की नाही देत हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे। म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। म्हणजे फाउंडेशन यूज करण्याच्या पहिले किंवा स्वतःवर यूज करण्याच्या पहिले आपल्याला त्यात शेड निवडावे लागते। आपल्या फेस टोननुसार आपल्याला शेड घ्यावं लागते। माझ्या हातामध्ये 2 प्रकारचे फाउंडेशन अवेलेबल आहे। हेच एक आहे ते नवीन मॅट फॉरएव्हर फाउंडेशन म्हणजे न्यू लॉन्च झालेलं फाउंडेशन आहे। आणि एक जे दुसरं आहे ते जुनं फाउंडेशन म्हणजे पहिलेचं जुनं फाउंडेशन आहे। हे जे ब्लॅक कॅपमध्ये फाउंडेशन आहे ते न्यू लॉन्च झालेलं आहे। जर तुम्ही घ्यायची इच्छा असेल किंवा घेतलं असेल तर ब्लॅक कलरचं म्हणजे कॅप बघूनच फाउंडेशन घ्या, न्यू लॉन्च झालेला आहे। माझा शेड मार्बल आहे, म्हणजे जर आपण नॉर्मल टोनमध्ये असेल तर आपल्याला मार्बल शेड आरामात येत असते। माझ्या हातात 2 प्रकारचे फाउंडेशन दिसत असेल, एक जुनं फाउंडेशन आहे आणि एक न्यू लॉन्च फाउंडेशन आहे। जे ब्लॅक कॅप आहे ते न्यू लॉन्च झालेलं फाउंडेशन आहे आणि जे जुनं फाउंडेशन ते संपलेलं आहे ते मी साईडला ठेवत आहे, फक्त फरक दाखवत आहे। याचा फक्त कलर चेंज झालेला आहे, बाकी काही नाही। एक कलर चेंज करून हे फाउंडेशन दिलेलं आहे। याचं जे आहे ना म्हणजे याची थिकनेस म्हणजे थोडं म्हणजे थिक आहे हे फाउंडेशन। पहिले जे फाउंडेशन होतं ते थोडं पातळ होतं, हे थोडं म्हणजे याच्यात आहे डार्क आहे आणि कव्हरेजसुद्धा छान देत असते, एकदम मॅट फिनिश देत असते आणि बोटाच्या हेल्पने सुद्धा तुम्ही आरामात लावू शकता। ह्या प्रकारचं हे फाउंडेशन आहे। मी जे हातावरती लावून दाखवत आहे ते मी फक्त तुम्हाला दाखवत आहे की हे कशा प्रकारचं फाउंडेशन आहे, याचं म्हणजे कलर कसं आहे की कसं लुक देते हे सगळं मी आज दाखवत आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला फेसवर सुद्धा यूज करून दाखवणार आहे की ही मॅट फिनिश लुक देते, दागधब्बे लपवते का, हे सगळं मी आज तुम्हाला म्हणजे यूज करून दाखवणार आहे की हे फाउंडेशन कशा प्रकारे आहे। जर आपल्याला बजेटमध्ये फाउंडेशन हवं असेल आणि फक्त 200 रुपीजमध्ये फाउंडेशन आहे आणि कव्हरेजसुद्धा छान देत आहे, मी हातावरती लावलेला आहे तरीसुद्धा कव्हरेज छान देत आहे, डार्क कव्हरेज देते। आणि त्यानुसार आपण ते फेसवर लावल्यानंतर आपलं कव्हरेज कसं आहे आणि काही वेळानंतर ते पूर्ण सेट होत असते। 5 मिनिटानंतर ते आपल्याला म्हणजे आपल्या फेसचं कलरमध्ये सेट होऊन जात असते। असं छान असं फाउंडेशन आहे, यूज केल्यानंतरच ते आपल्याला फाउंडेशन समजेल। यावरती इन्ग्रेडियंट लिस्ट दिली गेली नाही तर मी ते सुद्धा सांगितलं असतं की हे यात इन्ग्रेडियंट काय आहे किंवा नाही म्हणून। आता ते मी फेसवरती यूज करून दाखवणार आहे तुम्हाला की हे कसं यूज करायचं आहे। सर्वात पहिले फेस वॉश करायचा आहे। फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचा आहे किंवा टोनर यूज करायचं आहे किंवा गुलाबजल यूज करा, मॉइश्चरायझर यूज करा आणि त्यानंतर तुम्हाला फाउंडेशन यूज करायचं आहे। कारण ड्राय जर स्किन असेल तर मॉइश्चराईज छान प्रकारे करून घ्या, म्हणजे मॉइश्चराईज चांगलं लावा, मॉइश्चरायझर छान लावा आणि त्यानंतर फाउंडेशन यूज करा। मी बोटाच्या हेल्पने तुम्हाला फाउंडेशन लावून दाखवत आहे आणि तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल त्याने सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा ब्रश असेल त्याने सुद्धा यूज करू शकता। मी बोटाने लावून दाखवत आहे, मला फक्त तुम्हाला यूज करून दाखवायचं आहे। छान असा कव्हरेज देत आहे, छोटे मोठे दागधब्बे असेल ना ते लपल्या गेलेले आहे आणि मी थोडंच लावलेलं आहे। जर आपल्याला यापेक्षा जास्त कव्हरेज हवा असेल तर आपण डबल शेड पुन्हा एकदा म्हणजे थोडं शेड ट्राय करू शकतो।
मी कोणतेही फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे, म्हणजे फेसवॉश केलेला आहे आणि मॉइश्चरायझर मी पहिलेच लावलेला आहे आणि त्यानंतर मी हे लावत आहे, फाउंडेशन लावत आहे. बघत आहे मी, तुम्ही बघत असाल मी फक्त बोटाच्या हेल्पनी थोडं थोडं घेऊन सर्वीकडे फाउंडेशन यूज करून दाखवत आहे. माझ्या स्किनवरचे जे छोटे मोठे दागधब्बे आहेत ना ते कमी झालेले दिसते, म्हणजे फाउंडेशन लपवून टाकत आहे आणि कव्हरेज छान देत आहे. 200 रुपीजमध्ये अजून काय पाहिजे, छान कव्हरेज देत आहे, छान फाउंडेशन आहे. जर बजेटमध्ये हवा असेल आणि फक्त कमी पैशात आणि कसं हलकं फुलकं फाउंडेशन आहे, आपण हलकं फुलकं म्हणजे कधी तयार व्हायचं असेल, जवळपास कुठे जायचं असेल त्यावेळेससुद्धा हे फाउंडेशन आपण यूज करू शकतो आणि जास्त काही असं नाही, बोटाच्या हेल्पने सुद्धा छान लागत आहे. पहिलेचं जे फाउंडेशन होतं ते थोडं पातळ होतं, पण हे थोडं थिक आहे, त्यामुळे लवकर ब्लेंड झालेलं आहे आणि छान असं म्हणजे असं पॅची दिसत नाही, म्हणजे असं दागधब्बे दिसत नाही आणि असं रफ झालेलं दिसत नाही. मी मॉइश्चराईज छान केलं होतं, म्हणजे मॉइश्चरायझर व्यवस्थित लावलं होतं. माझी ड्राय स्किन आहे, मी मॉइश्चरायझर वगैरे व्यवस्थित लावलं होतं, त्यानंतर हे फाउंडेशन यूज केलं आहे. तुम्ही बघू शकता छान कव्हरेज आहे. जर यापेक्षा जास्त कव्हरेज जर हवा असेल तर डबल शेड तुम्ही लावून घेऊ शकता, पण मी फक्त लावून दाखवते. मला हलका कव्हरेज हवा होता म्हणून मी एकचदा यूज केलेला आहे. त्यानंतर आपण बाकीचं म्हणजे फिल करू शकतो. फाउंडेशन झाल्यानंतर बाकीचा मेकअप करू शकतो, आय शॅडो वगैरे जे काही आहे. पण फाउंडेशन म्हणजे छान छोटे मोठे दागधब्बे लपवल्या गेले आणि फाउंडेशन छान असं लागल्या गेलेलं आहे आणि एकदम फिनिश लुक देत आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.